मित्रांनो सर्वांना जय शिवराय. आज मी चाललो किल्ले हरिहरगडला आणि माझ्यासोबत विकी दादा आणि आता आम्ही इथून दादरवरून ट्रेन बघतोय आणि इथून जाणार आहे कसाराला. कसारावरून आमची ट्रॅव्हलर्स आहे आणि आमच्यासोबत ट्रॅकर्स राजधानीमधले मेंबर आहेत, तर आम्ही त्यांच्यासोबत ट्रॅक करणार आहोत कंप्लीट. तर आता चाललो आम्ही किल्ले हरिहरगडला. चला तर मग जाऊया किल्ले हरिहरगड. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 पर आई हुई गाड़ी 22143 डाउन मुंबई रिवर वाया लातूर सुपरफास्ट. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. छत्रपती शिवाजी महाराज के जय. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज के जय. श्री छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर बसून घ्या जागेवर चला. चालू आम्ही गड्या डोंगरचं राहणार, सागर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, सागर शुभाचं होणार. शान पाठवे तुवर पडके, मन फुलवणार काळीज फडके. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, सागर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, सागर शुभाचं होणार. जय शिवराय मित्रांनो. सकाळी 5 वाजलेत आणि आता आम्ही इथे बेस विलेजला पोहोचलो आहे आणि इथून आता आम्ही चेंज वगैरे करणार, फ्रेश वगैरे होणार. त्याच्यानंतर अर्ध्या तासाचा टाईम दिला आहे, अर्ध्या तासात रेडी होणार. त्याच्यानंतर मग ट्रॅकला सुरुवात करणार. गाडी चेंज करा, पडदे लावून गाडी चेंज करा. नाश्ता पण लगेच असेल. नाश्ता फक्त अर्ध्या तासातच झाला पाहिजे. चेंजिंग नाश्ता अर्ध्या तासात होतो मला. त्यानंतर आपण डायरेक्ट ट्रेक चालू करणार. आपल्याकडे टाईम नाही. त्या पॅसेजला एवढ्या गाड्या येतात आणि त्या पॅसेजला एक एक जण सोडला जातो. एक लाईन ही दुसरी लाईन येतच नाही वरती जाताना. त्यामुळे आणि आपल्यात कोण चालेल नाही चालेल मला माहीत नाही. आपल्याला सर्वांना कोऑपरेट करावंच लागेल. तर आपण आज वेळेत पोचू वरती. नाही पोचलो जर आपण लेट केला ना तर आपण पूर्ण 12 वाजेपर्यंत निघत राहील खाली. आता तुम्हाला किती कोऑपरेट तुम्ही आम्हाला करताना त्यावरती आम्ही तुम्हाला सगळे दाखवू. त्यानंतरचा प्लॅन तुम्हाला सांगतो. पोहाय जायचंय मुलांनो, जर तुम्ही सहकार्य करणार तर पोहे नेणार.
जेवायला पण वेळेत खाली यायचंय. आता मी जाऊन आलो तिकडे, ग्रुप भरपूर आहे तिथे पण चला हे कोणा राहिले पोहे, आता जेवायचे पोहे राहिले. हे काय जेवण घे इंग्लिश झालं की देतो सांगतो तुम्हाला. बोल. पाणी घ्यायला लागेल ना भाऊ. सर्कल मध्ये ओकी डोकी दिसलं ना की तुम्ही त्याला बोलायचं 2 वर चॅनल ठेव. राजधानी ट्रॅकर्स आपल्या ग्रुपचं नाव आहे, सर्वांना तर माहित असेल. लोबो पण आहे सर्वांकडे. त्याला सांगायचं राजधानी ट्रॅकर्सचे जे लीडर आहेत, जे तुम्हाला लीड करतायत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या. ते बरोबर आमच्याशी कॉन्टॅक्ट होणार. 2 वर चॅनलवर गेल्याशिवाय नाही होणार. 2 वर जाऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. काय असेल तर वरती काही चुकामुक झाली तर चुकामुक होणार नाही. चुकामुक कधी होणार, जेव्हा आपण दुसऱ्या ग्रुपला भेटायला जाणार. किंवा संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. चला. मस्तके अग्नि यस्य स एव अस्ति परमम त्वमेव इति देवा जयिदानीव जयतु भाई लोग से दरवाजा फोटो फोटो दे. ये भाई मोबाइल चलो अरे ऐसे लोग तो प्रतिफलयोद्धवन बल सैन्य वीरव्रत वत्सलय प्रदधर्मपालक लोकनायक श्रेष्ठ नायक देव देवा वीर पुरुषा मोक्षकर्ता रक्षक असुर ध्वंसकर वीर वीर प्रतिफलयोद्धवन बल सैन्य वीरव्रत. थोडंसं बाकी आहे वरती चढायचं. मी तर चढलो आहे, बाकीचे मेंबर खाली आहे. मी आणि माझ्यासोबत समीरदा आहे. समीरदा तर थोडं 5 मिनटं खाली आहे आणि आम्ही दोघांनी वर ते ट्रॅक कंप्लीट करतो आहे 2 मिनटात. अजून तरी गडावर गर्दी झालेली नाही, तर 90% तरी ट्रॅक कंप्लीट झाला आहे. माझ्यासोबत देवेकर जा आणि आम्ही आता दोघेच वरती चढलो आहे आणि खाली सर्व मेंबर आमचे आहेत. व्ह्यू बघू शकता तुम्ही. सकाळी खूप अंधार होता तर काय व्हिडिओ वगैरे नीट आले नाहीत. आता उजेड आला आहे, ट्रॅक मजा येते.
महाराष्ट्रातील 4 असे ट्रॅक आहेत की ते डेंजरस मानले जातात. त्यातील हा एक हरिहरगड. या विश्वाची आम्ही रे करे हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हाक रे. नमस्कार मित्रांनो, मी तर वरती पोचलेलो आहे आणि जस्ट आता पोचलो आहे वरती. पहिल्यांदा मी सर्व तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. जास्त मागे जाणार नाही, तेवढी मला परमिशन नाही. मागे डोंगर दिसतंय, तिथे या ट्रेकचा एंड होतो. आता मला तिथे जायचं आहे. चला तर मग तिकडे जाऊया. नमस्कार मित्रांनो, खूप दमलो कारण मला नंतर समजलं की पुढे संध्याकाळीच होतं. तर थोडं लेट झालं पण नक्की व्ह्यू तर भेटला आहे. पाहू शकता तुम्ही. सर्वनायोग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, भिक्षू नको पूर्णवंता अनंता. खालचा व्ह्यू दाखवतो. खालचा व्ह्यू बघा, खूप भारी वाटतंय. मित्रांनो, आज समोर जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. समोरचा डोंगर आहे तो एक किल्ला आहे. कारण वरती त्याच्यावरती फ्लॅग दिसतोय. व्हिडिओ तर क्लिअर दिसणार नाही. चले या स्वीटी येते वरती आपल्यासोबत. या चढायला बघू माकडांना घाबरले. चला मित्रांनो, आता शेवटचा टप्पा राहिलाय आणि तो झाल्यानंतर आपण ट्रॅकिंगचा एंड होईल. नंतर मग खाली उतरायला सुरुवात करू. तर चला शेवटच्या टप्प्यावरती. मित्रांनो, तुम्हाला हरिहरगडला यायचं असेल तर तुम्ही राजधानी ट्रॅकर सोबत येऊ शकता. नेक्स्ट वीकेंडला त्यांची बॅच आहे, तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामला त्यांचा पेज आहे राजधानी ट्रॅकर्स करून. तिथून तुम्ही नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता. बॅक टायगर ठेवले. काय करायचं? चला जायचं आपण. सर्वी माकडांना घाबरले. चला जाऊया. बघूया, माकडं चेकिंग करतात माणसाला आता.
सिक्युरिटी गार्ड आहेत ते सध्याच्या घडीला हरिहरगडला, कारण ते चेकिंग केल्याशिवाय तुम्हाला वरती सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही बॅग काय वस्तू बिस्तू आणले असाल तर इथंच ठेवा, कारण सध्या माकडं काम करतात. ते बघा दिसला का, एक सिक्युरिटी गार्ड पहिल्यांदा बसला तिथे. मी तर काय आणलं नाही बॅग. घाबरले त्याला. विकिता मोबाईल बघा ना, हे मोबाईल घेऊन जायला. हा बघा एक सिक्युरिटी गार्ड. इकडे अजून एक आहे. सर्वांवर नजर ठेवून आहेत ते, कोणी काय आणलंय काय ते घाबरत नाही याला. किती काय सुजय काढता व्हिडिओ. कम्प्लीट झालाय. राजधानी ट्रॅकर्स सोबत येऊन खूप बरं वाटलं. पण त्याला अजून डाऊट आहे. एकदा चेक केलं ना ताई तुला? झालंय ताईचं चेक करून. तिने शांत बसले. पूर्ण चेन खोललेले तुझे? मगाशी होते त्याची तर पूर्ण चेनच ओपन करून दिली. त्याची तर पूर्ण बॅगच ओपन करून बघितली. पैसे वगैरे सगळी गायबच झाली त्यांची. काय बोलतोय? हो. तर मित्रांनो येताना यांच्यावर जरा लक्ष ठेवून या, कारण खाली तिथे बॅगा ठेवल्यात तर अतिउत्तम. रिस्क घेऊ नका. हे बघा बोललेलो ना, त्याने एअरफोन घेतले, एअरफोनची डब्बी घेतली. कोणाकडे काय खायला आहे का ते द्या ना, म्हणजे ते हे दे. हे घे, हे घे, हुशार आहे मग तू. हे घे, हे घे. व्हिडिओ पण काढतो. त्याला माहिती आहे. व्हिडिओ चालू आहे माझा. तुझ्यात काढ घे. काय तुझ्यात काढ घे. म्हणजे जाऊ दे घेऊन तो पण. जाऊ दे की. दे की, दे दे. या पुढे या. डायरेक्ट हात नको ठेवू. हा ते काढते त्याला. आमचं बिल्डर काढ दे ना ते. अरे ते नको देऊ. चिडतंय. हे घे. बॅटरी घेईल ते. जाऊन दे ना आता. काठी वगैरे नाही का? बॅटरी जाऊन दे आता ती. अरे काढ दे एअरफोन. अरे ते काय हे नको देऊ. घे कागद टाक. हे घे. हे घे. मी बसतो. फायनल एअरफोन भेटले. हे घे. त्याने पण भेटलाय. कुठे आहे आवाज? हो बॉस आहे. सर्वांना चेक करतात आणि तसंच झालं. वरती गेल्यावर सर्वांना चेक केलं आणि मी पहिलंच खाली ठेवलेलं बॅग वगैरे काय खायचे होतं ते, त्यामुळे मला तर काही चेक केलं नाही.
आणि त्यांना एवढं पण माहिती असतं की ह्याच्याकडे काय ना काहीतरी आहे. तर तुम्ही आलात कधी तर खाली ठेवून या. चला तर मग आता ट्रॅकिंगला उतरायला सुरुवात करूया. आलो आज हरिहर गडावर. या गडाला हर्षगडी असे म्हणतात. हर्षगड म्हणजे पायथ्याशी हर्षवाडी या नावावरून हर्षगडी बोलले जाते या गडाला. आणि गडाचा इतिहास म्हणजे हा गड यादवकालीन आहे. यादवकालीन वंशांनी हा बांधलेला गड आहे. आणि या गडाचा इतिहास साधारणपणे जेव्हा शहाजीराजे निजामशाहीमध्ये होते म्हणजे 1633 साली निजामशाही जेव्हा त्यांनी साखळी पत्करली त्यानंतर तेव्हा 1633ला त्यांनी पत्करली. त्यानंतर शहाजहा दिल्लीचा बादशाह शहाजहा याने निजामशाही आणि आदिलशाही ही संपुष्टात आणण्यासाठी एक मोहीम तयार केली की एक निजामशाहीचा पूर्ण वंशच नष्ट करायचा, आदिलशाहीचा पण पूर्ण नष्ट करायचा. फक्त एक हुकूम आपला जो दिल्लीचा बादशाह असेल त्याचा चालेल. त्या हिशोबाने तेव्हा निजामचा पूर्ण वंशज पूर्ण त्यांनी ठार केले होते. त्यावेळेस फक्त निजामचा नातू म्हणजे मृत्युजा म्हणून एक नाव होतं, हुस्ने होता त्याचा छोटासा मुलगा. त्याला शहाजीराजांनी घेऊन गादीवर बसून स्वतः राज्यकारभार हाती घेतला होता 1633 साली. त्यावेळेस त्यांनी सलग 3 वर्ष राज्यकारभार केला. म्हणजे स्वतः म्हणजे जेव्हा महाराजांचं हे संकल्पना होती स्वराज्य हे शहाजीराजांनी तयार केलेले म्हणजे सुरुवात त्यांनीच केली. समजा त्यांच्याकडून जेव्हा महाराजांना समजलं की आपण पण राज्य करू शकतो. सलग 3 वर्ष केले. त्यावेळेस त्यांनी टेमगिरी या किल्ल्यावर त्यांनी आपलं राजधानी स्थापन केली होती. त्यावेळेस त्यांनी त्र्यंबकगड जो आता ब्रह्मगिरी त्याच्या बाजूला त्र्यंबकगड आणि हा हरिहरगड हे दोन्ही पण जिंकले होते. आपलं निजामशाहीमध्ये त्यांनी दाखल केले होते. त्यानंतर 1770 मध्ये त्यानंतर ते आपलं 1636 मध्ये निजामशाहीतून आपलं शहाजीराजांकडे आले. त्यानंतर काही वर्ष हे मुघलांकडेच होते. त्यानंतर 1770 मध्ये आपले मोरपंत पिंगळे यांनी स्वराज्यामध्ये आगट विस्तारित म्हणजे ऍड केला, जिंकला 1670 मध्ये. त्यानंतर या गडाचा इतिहास म्हणजे जेव्हा 1818 मध्ये इंग्रज ज्यावेळी महाराष्ट्रावर या देशावर राज्यकारभार चालू करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी प्रत्येक गड फोडण्यास सुरुवात केली. गडाच्या पायऱ्या नष्ट करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी याही गड जिंकला होता 1818 मध्ये. त्यावेळी जेव्हा इंग्रज कॅप्टन ब्रिज हा गड जिंकल्यानंतर इथे आला, खाली पायथ्याशी थांबला. त्यावेळी त्यानं जो पायऱ्या बघितल्या, कातळ कोरीव पायऱ्या बघितल्या, त्यांच्या तो प्रेमात पडला. म्हणजे मोहित झाला तो की ह्या एवढ्या सुंदर पायऱ्या. आता थोडंसं अस्तित्व जरा नष्ट होत चाललंय, 350 वर्ष झाली, पण त्यावेळेस तर अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या होत्या. त्यावेळेस त्यानं बोलला की ह्या पायऱ्या नष्ट करायच्या नाही. ह्याच्या अगोदरचे जेवढे किल्ले होते त्यांनी पायऱ्या नष्ट केल्या आणि वरती जे काही वस्ती होत्या, राजवाडे होते, सगळे नष्ट केले. आणि ते लोक डायरेक्ट तोफगाडी चालवायचे. आपल्यासारखे तलवारी बिलवार नाही, तोफगाडी बंदुका. त्यामुळे जे गड जिंकले त्यांनी जास्त तोफगाडीत चालवले. पण ह्या गडाचा जेव्हा पायथ्याशी आला त्याने हा गड बघितल्यानंतर तो बोला हा गडाच्या पायऱ्या नष्ट नाही करायच्या आपल्याला. मग त्याने असाच जिंकून घेतला. त्यानंतर त्या गडावरून तुम्हाला समोर आहे तो जी डोंगर रांग दिसते ना, तो त्र्यंबकगड आपलं ब्रह्मगिरी, त्याच्या जस्ट समोर ती लाईनच आहे ती गडाची. तिथं दुर्ग बंदर पण आहे आणि पलीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, शिवलिंग. आणि महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांना जोडणारा गोंडा घाट, या गोंडा घाट हा व्यापारी मार्ग होता. त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गडाचा उपयोग केला जायचा. या गडावर आता तुम्ही जर पायथ्याशी बघितलं, ज्या पायऱ्या लागल्या तिथून याची उंची आहे 170 मीटर आणि 117 याच्या पायऱ्या आहेत. आपण पाहतोच प्रत्येक गडावरती आपल्याला हनुमान दादाची मूर्ती भेटते. तर आपण हनुमान दादाचे नक्कीच आशीर्वाद घेऊया.
आणि इथून पुढे चालत गेलात की बाजूला छोटं शिवलिंग आहे, त्याचंही दर्शन घेऊया. हाय रुपेश दा. कसं वाटलं तुला आज ट्रॅकला येऊन? आज तू राजन ट्रॅक सोबत आलोयस, तर तुझा एक्सपिरियन्स काय सांगतो आजचा? हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे नील दादा त्या ट्रॅकचा तो ओनर आहे आणि त्याने आत्ताच 10 मिनिटापूर्वी आपल्याला छान प्रकारे ह्या हरिहर किल्ल्याची पूर्णपणे माहिती दिली. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि आता त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेऊया या ट्रॅकबद्दल आणि त्यांच्या राजधानी ट्रॅकर्सबद्दल. दादा, तर तू आजपर्यंत राजधानी ट्रॅकर्समधून तू अजून किती ट्रॅक लीड केले? आमचा हा 8वा ट्रॅक आहे आणि हा ट्रॅक आम्ही इथून लीड केलेत आणि प्लस सोलो ट्रॅक पण केलेत आता या 4 महिन्यामध्ये. ओके. प्रत्येक ट्रॅक हा मंथली 2 ट्रॅक जातात आमचे, 50-50 प्लस असतात. आणि दादा, आणि ह्याच्या आधी तू बोलतात की वासोटेला गेला, तर तिथे काही कॅम्पिंग वगैरे केलेली का? नाही, 1 डे ट्रॅक होता आमचा तेव्हा. म्हणजे 1 डे ट्रॅक होता? 1 डे ट्रॅक मध्ये म्हणजे तुम्ही आता ओके. आणि ह्याच्या आधी कधी रॅपलिंग वगैरे कॅम्पिंग रॅपलिंग वगैरे केली का? राजधानी ट्रॅकर मधून अजून कॅम्पिंग आपलं रॅपलिंग केलेली नाही, पण घाटी ट्रॅकर्स मधून रॅपलिंग सगळं केलं आहे. ओके, थँक्यू दादा. मित्रांनो, चढताना काही गर्दी नव्हती, पण आता उतरताना खूप गर्दी आहे, तर थोडं टाइम लागतंय. सौराज्य मंत्र धमन्यांमध्ये आरमंगटात जोर हाय, त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. सौराज्य मंत्र धमन्यांमध्ये आरमंगटात जोर हाय, त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. मित्रांनो, शेवटचा पॅच आहे, डेंजर पॅच. मला नाही चढताय, पण उतरू दे ना पहिला उतरणार. अष्टविनायक ट्रेकिंग ग्रुपमधले काही मेंबर्स आहेत आणि ते काका, तुमचं वय काय? 50 आणि तुमचं? 45. आणि तुमचं नाव काका? पंकज माळी, ओके. पवार कैलास वनी, ओके, शिंदे बाळासाहेब. ऊपर में 10 मिनट. चला, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕಾಕ. கீழே பார்க்காம வர அதனாலதான் ஈஸியா இருக்கு, இல்லாட்டி செத்து போயிடுவேன். तर ही कोणती भाषा आहे मला तर काहीच समजलं नाही काय बोलली ती. तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मला वाटतं हे कुठून आलेत काय माहिती. ते तिकडे गेले, ते पेर नाही. ओके, तुमच्या ग्रुप मधले आहेत का? मला तर नमस्कार मित्रांनो, हा आहे हरिहरगड आणि जो मेन डिफिकल्ट पॅच जो आहे तो हाच आहे आणि तो आता आम्ही कंप्लीट केला आहे. आणि जी ही पाटी लावले, बोर्ड लावला आहे, ह्याच्यापासून खरंच सावधान राहा. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला नक्की समजेल की ही पाटी का लावले. मला तर समजलं आणि खूप मस्त ट्रॅक होतो. तुम्ही सर्वांनी नक्की या किल्ले हरिहरगडला. चला, तर मग खूप अंधार होता तर सकाळी काय दाखवता आलं नाही, तर आता तुम्ही पाहू शकता किल्ले हरिहरगड.
सकाळी काय दाखवता नाही आलं पण आता नक्की दाखवतोय. नक्की या मित्रांनो हरिहरगडला. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंद. खाली बस खाली बस असा पायटा पायाने असा क्रॉस टाकायचा म्हणजे सरकत नाही तो आणि पायाला सपोर्ट घ्यायचा. आता तिलाच घे. थांब थांब एवढं स्पीडने काय झालं एवढं स्पीडने असं स्पीडने नाही यायचं असं असं करून यायचं. मित्रांनो पहिल्यांदा सर्वांना जय शिवराय. तर आताच आमचा ट्रॅक कंप्लीट होतो आहे आणि माझ्यासोबत आहे निलेश दादा, राजधानी ट्रॅकरचा तो लीडर आणि ऑर्गनाइज दोन्ही आहे. तर त्यासोबत आज मी ट्रॅक कंप्लीट केला आहे. तर मला तर खूप मजा आली आणि त्याच्याकडून इतिहासाची माहिती खूप भेटली मला. तर तुम्हाला जर यायचं असेल इथे तर त्याचं इंस्टाग्रामला पेज आहे ट्रॅकर्स राजधानी. तर त्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा आणि माझ्याही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.